छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नेमकी झाली कधी? तर आम्ही पुणे जिल्ह्यातले असू किंवा जुन्नर तालुक्यातली लोक असू, थोडे जास्त नशिबवान आहोत असं मी कायम मानतो. कारण इतरांना जेव्हा चित्रातून किंवा पुतळ्यातून जेव्हा महाराजांची ओळख होते ना, त्याच्या खूप आधी ही जुन्नर तालुक्यात ही ओळख होते, जी मी कायम असं म्हणतो, नकळत वयात आईने कधीतरी मांडीवर बसवून वडिलांच्या मोटरसायकलवरून जाताना दाखवलं असेल, तो उलट्या जहाजासारखा दिसतो ना, तो शिवनेरी किल्ला आपल्या शिवाजीराजांचा. ही जी ओळख आहे ना, ती जेव्हा वाढत गेली, तेव्हा मनात हा पहिला प्रश्न तयार झाला, की 2 पर्याय असतात आपल्याकडे. मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो. याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगणं हा एक पर्याय आहे. आणि दुसरा पर्याय, मी कुठल्याही जातीत, कुठल्याही धर्मात, कुठल्याही पंथात, कुठल्याही प्रांतात जन्माला आलो, तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल, की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या धर्माला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो, तेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराज हे दुसऱ्या गोष्टीचं अत्युच्च उदाहरण वाटतं, की माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. तुम्ही इतिहासाची पानं चाळा, तुम्ही जगाचा इतिहास काढून बघा. आपल्या मातीत असलेली प्रेरणा इतर कुठल्याही ठिकाणी नाहीये. आणि मग जी प्रेरणा इतकी उदात्त आहे, तर मग त्या प्रेरणेला केवळ एखाद्या बिरुदावलीमध्ये किंवा एखाद्या संकल्पनेमध्ये संकुचित का करायचं? हा मी कायम स्वतःला प्रश्न विचारतो आणि म्हणून मला असं वाटतं, की ही जी स्वातंत्र्याची प्रेरणा आहे, ही जी मानवतेची प्रेरणा आहे, ही प्रेरणा तितक्याच उदारतेनं, तितक्याच उदात्ततेनं ही मांडली पाहिजे आणि म्हणून हा विचार कायम असतो.